मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला किष्किंधा नगरीमधील चिंतामणी मंदिर, जांबवन केव आणि बाल हनुमान मंदिर बघायला मिळेल। चिंतामणी मंदिराकडे जाताना आम्हाला आनेगुंदीमधील कृष्णदेवराय राजाचं घर दिसलं। आता जे त्याचं नाव आहे ते आनेगुंदी। काही भागात किष्किंधा म्हणतात, काही भागात आनेगुंदी म्हणतात। सो आपण आता आनेगुंदी परिसरामध्ये आहे। तो जो स्पॉट दिसतो तुम्हाला, जो इथे मंडपा लिहिला आहे ना, 64 पिलर मंडपा, ती ऍक्च्युली हे जे विजयनगरा साम्राज्य आहे, जे हम्पी आपण उद्या बघणार आहे, त्यांची समाधी आहे तिथे। आपण आता जिथे चाललोय तो स्पॉट आहे जांबवन केव। जे रामायणामधलं एक कॅरेक्टर होतं जांबवन। पहिले जे होते कश्यप ऋषी, ते म्हणजे कश्यप ऋषींचेच मुलगा जे आहे ते आहे देवराज इंद्र, आणि इंद्राचा मुलगा आहे वाली। वाली या साम्राज्याचा महाराजा होता, आणि वालीचे भाऊ जे होते सुग्रीव, तो भाऊ। जो वाली होता तो इतका शक्तिशाली होता की रावणाची टेरिटरी जी आहे ती पंचवटीपर्यंत होती, श्रीलंकेपासून। फक्त किष्किंधा हे रावणाच्या ह्याच्यात नव्हतं, कारण की वालीला रावण कधी हरवूच शकला नाही। वाली आणि रावणाचे बरेच युद्ध झाले। वालीने रावणाला कैद करून ठेवलं होतं, 6 महिने हाताने मुलकी धरून दाबून ठेवलं होतं, एवढा शक्तिशाली होता वाली। त्याला ब्रह्माचं वरदान होतं की त्याच्यासमोर जो पण येईल त्याची 50% पॉवर वाली स्वतः खेचून घेणार, आणि तो स्वतःच इतका शक्तिशाली होता। म्हणून वानर साम्राज्यात जे ऋषी राहायचे त्यांना प्रोटेक्शन हे द्यायचे। वानर साम्राज्यापर्यंत पोहोचणं हे एवढं इझी नव्हतं। वानर साम्राज्याचे काही रक्षक पण होते, ज्यांचं अर्ध शरीर मानवाचं आणि अर्ध सापाचं असं होतं। या त्यांच्या मूर्त्या आहेत, ज्या उत्खननात सापडल्या होत्या। आपण जातोय तीच चिंतामणी केव आहे। चिंतामणी केव जे नाव होतं ते जरूनच पडलंय की रामाला चिंता होती की वालीला कसं मारायचं, आणि त्यांचा जो संवाद झाला होता त्याचं कार्विंग ह्या साईडला होतं। हे जो तुम्हाला दिसतंय ना, ह्या साईडला तो असा एक पत्थर होता जो आपल्या संशोधन विभागाने नेलेला आहे, कारण की त्यातून आवाज यायचा, आणि त्याचे जे सायंटिफिक रिझन आहे ते कोणाला माहीत नाही पडलं। तो ही एक रेप्लिकेटेड केलेली पेंटिंग आहे, सेम जी कार्विंगची होती त्यावेळेची। आणि त्याच्या मागे ते चाफ्याचं झाड आहे, जिथून बालीचा वध झाला। ते एक्झॅक्ट कोणता बाण होता तो पण ह्या साईडला कोरलेला आहे। ही जी गुहा आहे त्या गुहेमध्ये आधी जांबवन राहायचे, ते इकडचे सेनापती होते। नंतर जांबवन केवचं नाव चिंतामणी केव असं पडलं, कारण रामाला चिंता होती की वालीला कसं मारायचं याची चर्चा तिथे केली जायची। रिव्हर होती, तो ह्या रिव्हरमध्ये जेव्हा पाणी कमी व्हायचं तेव्हा वाली संचरणासाठी जायचा, म्हणजे कारण की तो पूर्ण रिव्हर क्रॉस करू शकत नव्हता, कारण की त्याला मातंग ऋषींचा श्राप होता। सो टेम्पल आहे ना, आणि ही नदी आहे त्याच्यात थोडंसं मध्येच, म्हणजे ही रिव्हर खूप मोठी होती। हे जे आयलंड आहे याचे रूट्स वगैरे नंतर चेंज करण्यात आले। नॅचरल हिचं क्षेत्रफळ खूप मोठं आहे। जागेवर तो बाण कोरलेला आहे, ज्या बाणाने रामाने वालीचा वध केला। मित्रांनो, आता आम्ही आलोय बाल हनुमान मंदिर बघायला। तिथून आम्ही सनसेट बघणार आहे।
सो आता आम्ही ट्रेकवरून आलो आणि हा आहे रिसॉर्टचा रात्रीचा व्ह्यू. अरे लाईट बंद केली काय? थोडा